हे बघा कसं खेळत कसं खेळत. नमस्कार, कांचन मधुकर या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आम्ही दोघं स्वागत करतो. आज तिसऱ्या दिवस बरं का. किती वाजले? तिसऱ्या दिवसाला आम्हाला 3 वाजले जाता 3 म्हणजे इथंच झाले आम्हाला घरी. आणि आमचे मेंबर्स कसे एक चालले तर ते पाठीबाजू राहिलेत अजून. कोणाला काय करावा देवा. आणि मी कामराशी बरकी दिसून राहिले रे. दिसन ओके दिसन. आणि आमचं पिल्लू पप्पाकडे तुम्हाला दाखवते ना. पिल्लू यांच्यासारखे निर्णय बदलत राहते काही ना काही. आधी आम्हाला पागोड्याला जायचं होतं, तिथून विचार बदलला. दादरला झाला, तिथून विचार बदलला. हे बघ किती रागाने मला पडू दे. तिथून विचार बदलला. आता कुठे जाणार आहे आपण? आता आपण चाललो गावाला घरी जाणार आहे मला हे. चला लवकर चला. मग पतंगी गळा कापू हाय बाई पतंग उडवितात. हे बघा आज आमच्या बरोबर नवीन मेंबर आलेले. माझी मावशीन ते. म्हणजे जसं प्लेस असेल ना तसे आमचे मेंबर वेगवेगळे करताय. म्हणजे जर बीच वगैरे असेल तर कपल येतात. पुढे जर नॉर्मल फिरायचं असेल तर मावशी वगैरे येतात. आणि कुठे ट्रॅव्हल असेल तर ते वेगळेच. डोंगरावर चढणारे वेगळेच माणसं. लय आमच्याकडे लय व्हरायटी आमच्याकडे. तर आता आम्ही तर कॉमन मेंबर आहे, सगळीकडे जातो. तर आजचं बघू व्लॉग कसा होतोय. तर परत भेटू आपण तिकडे गेल्यावर. ट्रेनची मज्जा रोज इथं काय. भाऊ हे माझे भाऊ. नेला अंदाजी नेला असं एवढंच शांत म्हटलं मेला असं टायमात हलवलं असतं. संपला. आम्ही सगळे चाललोय पण आमचं डेस्टिनेशन काही आहे ना भाऊ. आणि आमचं कलाकार आहे ना जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत उठत नाही. हा कधी पोहोचतो काय माहिती बाबा. अय काय धंदा मी चालू केला का काय? 200 रुपये कमी आता. काय पण काय धंदा टाकलाय? टॅटू का? काय म्हणते कोणतं आहे ते? हा का काढून द्यायला डिझाईन सांगणार का? याला म्हणता बहीण आहे बा. आम्ही रात्री 1 वाजता आलो, ती पहाटे 3 वाजता कामाला गेली. आणि आता दुपारी आली तर तिला फोन केला मी फक्त. अरे बाई ये ग ते इथपर्यंत आली बघा. सापडीत याला म्हणता बहीण. काय यांनी या कार्टन सांगितलं म्हणे लय भारी तलावे इथं काय फार आल्या मूड खराब झाला. या बोटीत बसायचे म्हणे. आता आबाळ बी कसं आहे. आता ते गेले बोट मध्ये, आम्ही खातोय आईस्क्रीम. ते आले त्यांना देतो ते म्हटले तर, नाही तर मग जा मग. दाजी लय भारी दिसतंय, लय छान दिसतंय. निधू बाय. याला म्हणतात आईस्क्रीम खाणं. शाबास मग काय. असं आवडत आपल्याला. जसं आहे तसं राहणं का ग. ये इकडे बाय इकडे किती बार दिसतोय हे बघा. कसं खेळत कसं खेळत.
बाय. डोळे आता आम्ही ना जाऊन आलो बरं का बाहेरून आणि ती बाकीची मंडळी मार्केटमध्ये आहे आणि मॅडम आल्या भांडे घासून राहिली. तर ठीक आहे, तू आवर बाळा. हा, माझ्या मोबाईलला पण चार्जिंग नाही आणि हे बघा बाबू आणि दीदी मस्त मायरा म्हणून खेळत आहे आणि लय रडली. कारण कसं आम्ही याच्यामध्ये होतो, सेकंड क्लासमध्ये बसलो होतो आणि सगळ्या लेडीज लोक आहे ना लेडीज मध्ये बसले होते. कारण की इतकी तुफान गर्दी होती ठाण्यावरून, बाप रे बाप. माझं दुपारी ना इच्छा नाही राहिली. आता मी बसतो जरा आराम करतो आणि फ्रेश होतो, जाऊतानी परत एकदा तुमच्या बरोबर भेटतो. हे बघा बरं का, आम्हाला ना थोडस सूप काढलं होतं आणि ते खाणार आहे. कारण की कसं आहे, हे सगळं एकदम तयारी झालेली. बरं कांदा बिंदा कापला होता पण माझा मोबाईल चार्जिंग होता, मला नाही सांगितलं, माझी चार्जिंग संपली त्याच्यामुळे मी चार्जिंग लावलाय. मॅडमने मस्त कांदा बिंदा आणि बिर्याणीचे ना मस्त वापरून घेतलेले एकदम एकदम भारी. हे काय टोमॅटो आहे ना, हा टोमॅटोची पेस्ट मिक्स केली, सगळं एकदम भारी आहे. तांदूळ बी मस्त, मसाले बिसाले, मसाला थोडा कमी पडेल तो लालवाला. नाही मिरची आहे ओके. मिरची आता ती मस्त करून राहिली स्वयंपाक माझी बहीण शिल्पा. आता मी थोड्या वेळाने मस्त बिर्याणी खाणार, एकच नंबर. कशी झाली तुम्हाला बी सांगणार आणि नाचायला बी लागले. आता बघा ही काय ती घाबरली, मी मागून आलो तर घाबरली. आता मस्त हिने चिकन बिकन एकदम मस्त फ्राय केलेले भारी. आणि आता काय करणार का, आमच्या ताईची दम बिर्याणी बनवायचं काम चाललंय आणि त्यांच्याच हातची खायची. त्याच्या माझा हात नाही लागतो राईट. तेव्हा त्यांचाच हात आहे बरं का, माझा हात नाही यावा. आणि मला येत बी नाही खरंच बनवतं बरं का ताई, खरंच पहिल्यांदा पाहिजे. मला वाटलं खिचडी भातासारखे बनायचे आणि त्यांच्या इकडे चाललं वेगळी म्हणजे भारी पण राहिले. मुंगफली बाईची मुंगफली. आणि इकडं ताईन त्यांचं सगळ्यांचं काय चाललंय पाहून. अरे बापरे, हा बाई ताई विचारायला मला व्हिडिओ काढ राहिली का, मी पाहत होतो तुम्ही काय करू राहिली. त्या दप्तर भरून राहील, त्यांना शाळेत जायचं उद्या शाळेत. हा, आणि इकडे वांगे बटाटे शिजू राहिली खतरनाक. इकडं पाहताय ना किती काम वाढवले. मायराने सगळ्या ट्रे खाली केलाय, पाय काढावं सगळ्या ट्रे खाली केलं मायराने. चांगला नव्हता ते बाई, चांगला नव्हता. टाकीवर चहा. ही ना शिल्पाची बिर्याणी खायसाठी लगेच नंबर लावायला गेली बा. येतो बस बस. हे बघा पूर्ण बिर्याणी झालेली आहे आणि हिचं गार्निशिंगचं काम चालू आहे. सगळे जेवतो आता आणि मग मी तुम्हाला सांगतो कशी झाली बिर्याणी आहे का. हे दिसतंय का, रात्रीची 1 वाजलाय आणि आमचे लाड बघा, आमचे लाड बघा, आमच्या बहिणीचे लाड बघा, आमचे लाड. हे दाजी आता आले कामावरून काय आणि टाइम पहा किती झालाय, 1 वाजलाय रात्रीचे. तुम्हाला खोट वाटत नाही, रात्रीची काय दिसत नाही. हॅलो काय पण ती आवर फटाफट वती मुंबईला जेवण आज पाहिलं इतकी गर्दी होती बापरे. हा डोंबिवली पकडली, डोंबिवलीत उतरलो ना मग आलं. पाहिलं ना कोणाचं काय चाललंय, नीचं काय चाललंय बा.